प्रश्न क्रमांक पहिला, भारतीय राज्यघटनेने किती भाषांना मान्यता दिली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 22 भाषांना भारतीय राज्यघटनेने मान्यता दिली आहे. प्रश्न क्रमांक दुसरा, महाराष्ट्राला लाभलेल्या किनारपट्टीस काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर कोकण असे महाराष्ट्राला लाभलेल्या किनारपट्टीस म्हणतात. प्रश्न क्रमांक तिसरा, खालीलपैकी आधुनिक भारताचे जनक कोणाला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर राजा राममोहन रॉय यांना आधुनिक भारताचे जनक असे म्हणतात. प्रश्न क्रमांक चौथा, खालीलपैकी राष्ट्रीय क्रीडा दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 29 ऑगस्ट या दिवशी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी सुधारक हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक हे वृत्तपत्र सुरू केले. प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर गोपाळ कृष्ण गोखले हे खालीलपैकी महात्मा गांधी यांचे प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी सुधारक हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक हे वृत्तपत्र सुरू केले. प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर गोपाळ कृष्ण गोखले हे महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु होते. प्रश्न क्रमांक 7, कोणत्या देशाचे संविधान पूर्णत्व लिखित नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर इंग्लंड या देशाचे संविधान पूर्णत्व लिखित नाही. प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्र राज्यात पंचायत राज पद्धती कधी स्वीकारण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 1 मे 1962 या वर्षी महाराष्ट्र राज्यात पंचायत राज पद्धती स्वीकारण्यात आली. प्रश्न क्रमांक 9, भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोणाला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर लॉर्ड रिपन यांना भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी पंचायत राज व्यवस्थेतील कनिष्ठ स्तर कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर ग्रामपंचायत हा खालीलपैकी पंचायत राज व्यवस्थेतील कनिष्ठ स्तर आहे. प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी नोबेल पुरस्कार दरवर्षी कधी दिला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 10 डिसेंबर या दिवशी नोबेल पुरस्कार दरवर्षी दिला जातो. प्रश्न क्रमांक 12, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी कोणती संघटना स्थापन केली? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर विधवा पुनर्विवाह संघटना ही संघटना न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी स्थापन केली. प्रश्न क्रमांक 13, खालीलपैकी शिमला हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर हिमाचल प्रदेश या राज्यात शिमला हे थंड हवेचे ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 14, भारतीय शिलालेखांचा सर्वात मोठा संग्रह कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर म्हैसूर या ठिकाणी भारतीय शिलालेखांचा सर्वात मोठा संग्रह आहे.
प्रश्न क्रमांक 15 भारतरत्न मिळालेली पहिली महिला भारतीय महिला कोण? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर इंदिरा गांधी ही भारतरत्न मिळालेली पहिली भारतीय महिला आहे। प्रश्न क्रमांक 16 भारतातील उत्तर पश्चिम रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर जयपूर या ठिकाणी भारतातील उत्तर पश्चिम रेल्वे विभागाचे मुख्यालय आहे। प्रश्न क्रमांक 17 खालीलपैकी गोदावरी नदीवर कोणते शहर आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर नांदेड हे शहर गोदावरी नदीवर आहे। प्रश्न क्रमांक 18 कोणत्या नदीच्या खोऱ्यात संतांची भूमी म्हणून संबोधले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर गोदावरी नदीच्या खोऱ्यात संतांची भूमी म्हणून संबोधले जाते। प्रश्न क्रमांक 19 खालीलपैकी किनवट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर नांदेड या जिल्ह्यामध्ये किनवट अभयारण्य आहे। प्रश्न क्रमांक 20 भारतातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर राजस्थान हे राज्य भारतातील क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य आहे। प्रश्न क्रमांक 21 खालीलपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागरास मिळत नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर यमुना ही नदी बंगालच्या उपसागरास मिळत नाही। प्रश्न क्रमांक 22 खालीलपैकी सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर नर्मदा या नदीवर सरदार सरोवर प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक 23 सम्राट अकबर कोणाचा पुत्र होता? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर हुमायूँ यांचा सम्राट अकबर पुत्र होता। प्रश्न क्रमांक 24 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गोलमेज परिषदेत कोणती मागणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर स्वतंत्र मतदारसंघ ही मागणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गोलमेज परिषदेत केली। प्रश्न क्रमांक 25 राजश्री शाहू महाराजांचे उच्च शिक्षण कोठे झाले? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर राजकोट येथे राजश्री शाहू महाराजांचे उच्च शिक्षण झाले। प्रश्न क्रमांक 21 मानवी समता हे मासिक कोणी सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर धोंडो केशव कर्वे यांनी मानवी समता हे मासिक सुरू केले। प्रश्न क्रमांक 27 राजश्री शाहू महाराजांनी 1911 मध्ये कोणत्या समाजास आश्रय दिला? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर सत्यशोधक समाजास राजश्री शाहू महाराजांनी 1911 मध्ये आश्रय दिला। प्रश्न क्रमांक 28 राष्ट्रपती व मंत्रिमंडळ यांच्यातील दुवा कोण? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर पंतप्रधान राष्ट्रपती व मंत्रिमंडळ यांच्यातील दुवा आहे। प्रश्न क्रमांक 29 राज्याचे घटनात्मक प्रमुख कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर राज्यपाल हे राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात। प्रश्न क्रमांक 30 खालीलपैकी कोणत्या पदावर राज्यघटनेत तरतूद नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर उपमुख्यमंत्री या पदावर राज्यघटनेत तरतूद नाही।
प्रश्न क्रमांक 21 महाराष्ट्र राज्याची पर्यटन राजधानी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर संभाजीनगर ही महाराष्ट्र राज्याची पर्यटन राजधानी आहे. प्रश्न क्रमांक 32 भारतीय राष्ट्रध्वजाचे रचनाकार कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर पिंगळी वैंकय्या ह्या भारतीय राष्ट्रध्वजाचे रचनाकार आहेत. प्रश्न क्रमांक 33 सन 1934 मध्ये समाजवादी काँग्रेसची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर जयप्रकाश नारायण यांनी सन 1934 मध्ये समाजवादी काँग्रेसची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 34 सार्वजनिक सभा कोठे स्थापन करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर पुणे येथे सार्वजनिक सभा स्थापन करण्यात आली. प्रश्न क्रमांक 35 पुणे येथे सार्वजनिक सभा कोणी स्थापन केली? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर गणेश वासुदेव जोशी यांनी पुणे येथे सार्वजनिक सभा स्थापन केली. प्रश्न क्रमांक 36 पुणे येथे सार्वजनिक सभा कोणत्या वर्षी स्थापन केली? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 2 एप्रिल 1870 या वर्षी पुणे येथे सार्वजनिक सभा स्थापन केली. प्रश्न क्रमांक 1 सर्वसाधारणपणे किती लोकसंख्या मागे एक अंगणवाडी केंद्र असते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 1500 लोकसंख्या मागे सर्वसाधारणपणे एक अंगणवाडी केंद्र असते. प्रश्न क्रमांक 2 बाल्यव्यवस्थेचा एकूण कालखंड किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 2 ते 12 वर्ष हे बाल्यव्यवस्थेचा एकूण कालखंड आहे. प्रश्न क्रमांक 3 मलेरिया दिवस कोणत्या दिवशी असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 25 एप्रिल या दिवशी मलेरिया दिवस असतो. प्रश्न क्रमांक 4 बालकांच्या हक्काबाबत सनद ही संयुक्त राष्ट्र संघाने कोणत्या वर्षी पारित केली? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 1889 या वर्षी बालकांच्या हक्काबाबत सनद ही संयुक्त राष्ट्राने पारित केली. प्रश्न क्रमांक 5 जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक कार्यक्रम जिल्ह्याच्या कोणत्या समितीद्वारे पार पडले जातात? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर शिक्षण समितीद्वारे जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक कार्यक्रम पार पडले जातात. प्रश्न क्रमांक 6 भारतातील पहिले सेंद्रिय फळ किवी कोणत्या राज्याने बाजारात आणले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर अरुणाचल प्रदेश या राज्याने भारतातील पहिले सेंद्रिय फळ किवी बाजारात आणले आहे. प्रश्न क्रमांक 7 बालहत्या प्रतिबंधक कायदा कधी पारित करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 1870 या वर्षी बालहत्या प्रतिबंधक कायदा पारित करण्यात आला. प्रश्न क्रमांक 8 खालीलपैकी बालकाचे हक्क कोणते आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर वरील सर्व म्हणजे समानतेचा हक्क, नाव व राष्ट्रत्वाचा हक्क, सामाजिक सुरक्षिततेचा हक्क हे तीनही बालकाचे हक्क आहेत. प्रश्न क्रमांक 9 पंचायत राज व्यवस्थेला पहिल्यांदाच घटनात्मक दर्जा मिळवून देणारी घटना दुरुस्ती कोणती? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 73वी घटना दुरुस्ती ही पंचायत राज व्यवस्थेला पहिल्यांदाच घटनात्मक दर्जा मिळवून देणारी दुरुस्ती आहे.
प्रश्न क्रमांक 10 गोपाळ गणेश आगरकर हे कोणत्या प्रकारचे विचारवंत होते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर बुद्धिप्रामाण्यवादी गोपाळ गणेश आगरकर हे विचारवंत होते। प्रश्न क्रमांक 11 आजारी श्याम बालकांना कोठे भरती करतात? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर बाल उपचार केंद्र येथे आजारी श्याम बालकांना भरती करतात। प्रश्न क्रमांक 12 कुपोषण निर्मूलन करिता ग्राम बाल विकास केंद्र कुठे भरते? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर अंगणवाडी येथे कुपोषण निर्मूलन करिता ग्राम बाल विकास केंद्र भरते। प्रश्न क्रमांक 13 कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने दिव्यांग मुलांना मदत करण्यासाठी अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण देण्यासाठी राष्ट्रीय प्रोटोकॉल सुरू केला? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर महिला आणि बाल विकास मंत्रालयाने दिव्यांग मुलांना मदत करण्यासाठी अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण देण्यासाठी राष्ट्रीय प्रोटोकॉल सुरू केला। प्रश्न क्रमांक 14 कंटेनर अंगणवाडी प्रकल्प कोठे सुरू करण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर मुंबई येथे कंटेनर अंगणवाडी प्रकल्प सुरू करण्यात आला आहे। प्रश्न क्रमांक 15 मुंबईमध्ये किती जागांच्या वर कंटेनर अंगणवाडी प्रकल्प सुरू होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 249 जागांच्या वर मुंबईमध्ये कंटेनर अंगणवाडी प्रकल्प सुरू होणार आहे। प्रश्न क्रमांक 16 कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 योजना सुरू केली? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर महिला आणि बाल विकास मंत्रालयाने सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 योजना सुरू केली। प्रश्न क्रमांक 17 महाराष्ट्रातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोठे सुरू आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर धुळे येथे महाराष्ट्रातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प सुरू आहे। प्रश्न क्रमांक 18 जगातील सर्वात जास्त सोन्याचा साठा असणारा देश कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर अमेरिका हा देश जगातील सर्वात जास्त सोन्याचा साठा असणारा देश आहे। प्रश्न क्रमांक 19 राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 11 मे या दिवशी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 20 कोयना अभयारण्य हे महाराष्ट्रातील अभयारण्य असून ते कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर सातारा या जिल्ह्यामध्ये कोयना अभयारण्य आहे। प्रश्न क्रमांक 21 महाराष्ट्रात अंगणवाड्या कोणाच्या प्रेरणेने सुरू झाल्या? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर अनुताई वाघ या प्रेरणेने महाराष्ट्रात अंगणवाड्या सुरू झाल्या। प्रश्न क्रमांक 22 जागतिक महिला दिन केव्हा साजरा करतात? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 8 मार्च या दिवशी जागतिक महिला दिन साजरा करतात। प्रश्न क्रमांक 23 महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा खालीलपैकी कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर पुणे हा जिल्हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक 24 भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली?
तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 1885 या वर्षी भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना करण्यात आली। प्रश्न क्रमांक 25 खालीलपैकी अशोक स्तंभ कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर सारनाथ या ठिकाणी अशोक स्तंभ आहे। प्रश्न क्रमांक 26 कांचनगंगा हे हिमालयातील शिखर कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर सिक्कीम या राज्यामध्ये कांचनगंगा हे हिमालयातील शिखर आहे। प्रश्न क्रमांक 27 भारतातील सर्वात जास्त तांब्याचे उत्पादन करणारे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर झारखंड हे राज्य भारतातील सर्वात जास्त तांब्याचे उत्पादन करणारे राज्य आहे। प्रश्न क्रमांक 28 खालीलपैकी भीमाशंकर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर पुणे या जिल्ह्यामध्ये भीमाशंकर अभयारण्य आहे। प्रश्न क्रमांक 29 महाराष्ट्रात जिल्हा परिषदा व पंचायत समित्या कधी अस्तित्वात आले? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 1958 या वर्षी महाराष्ट्रात जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अस्तित्वात आल्या। प्रश्न क्रमांक 30 खालीलपैकी जागतिक वन्यजीव दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 3 मार्च या दिवशी व जागतिक वन्यजीव दिन साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 1 सती प्रथा बंद करण्यासाठी कोणी प्रयत्न केले? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर राजा राममोहन रॉय यांनी सती प्रथा बंद करण्यासाठी प्रयत्न केले। प्रश्न क्रमांक 2 1884 ला डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर लोकमान्य टिळक यांनी 1884 ला डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली। प्रश्न क्रमांक 3 स्टॅच्यू ऑफ युनिटी चे उद्घाटन कोणत्या वर्षी करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 2018 या वर्षी स्टॅच्यू ऑफ युनिटी चे उद्घाटन करण्यात आले। प्रश्न क्रमांक 4 मुळशी येथील सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर सेनापती बापट यांनी मुळशी येथील सत्याग्रहाचे नेतृत्व केले। प्रश्न क्रमांक 5 विठ्ठल रुक्माई वारकरी विमा छत्र योजनेमध्ये किती लाख रुपयाची तरतूद आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 5 लाख रुपयाची विठ्ठल रुक्माई वारकरी विमा छत्र योजनेमध्ये तरतूद आहे। प्रश्न क्रमांक 6 महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन धोरणाचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर आई हे महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन धोरणाचे नाव आहे। प्रश्न क्रमांक 7 लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीची कमीत कमी व जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 7 व 17 लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीची कमीत कमी व जास्तीत जास्त सदस्य संख्या असते। प्रश्न क्रमांक 8 जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सचिव कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी हा जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सचिव असतो। प्रश्न क्रमांक 9 खालीलपैकी महात्मा गांधी तंटामुक्ती गाव मोहिमेचे घोषवाक्य ओळखा। तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर शांततेकडून समृद्धीकडे हे महात्मा गांधी तंटामुक्ती गाव मोहिमेचे घोषवाक्य आहे। प्रश्न क्रमांक 10
ग्रामसेवकाची नेमणूक करण्याचे अधिकार कोणास आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यात ग्रामसेवकाची नेमणूक करण्याचे अधिकार आहेत. प्रश्न क्रमांक 11. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये स्त्री आरक्षणाचे प्रमाण एकूण जागांच्या इतके असते. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 1 व 2. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये स्त्री आरक्षणाचे प्रमाण एकूण जागांच्या इतके असते. प्रश्न क्रमांक 12. ग्रामनिधीमध्ये खालीलपैकी कोणत्या बाबीचा समावेश होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर जकात कर या बाबीचा समावेश ग्रामनिधीमध्ये होत नाही. प्रश्न क्रमांक 13. जिल्हा परिषद अध्यक्षांना आपला राजीनामा कोणाकडे द्यावा लागतो? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर विभागीय आयुक्त यांच्याकडे जिल्हा परिषद अध्यक्षांना आपला राजीनामा द्यावा लागतो. प्रश्न क्रमांक 14. जगाच्या आंबा उत्पादनामध्ये भारताचे योगदान किती टक्के आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 56% जगाच्या आंबा उत्पादनामध्ये भारताचे योगदान आहे. प्रश्न क्रमांक 15. सिंहगड, कोंढाणा, रायरेश्वरी हे किल्ले कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर पुणे या जिल्ह्यामध्ये सिंहगड, कोंढाणा, रायरेश्वरी हे किल्ले आहेत. प्रश्न क्रमांक 16. भारतात राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदार कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर वरील सर्व. लोकसभेचे निर्वाचित सदस्य, राज्यसभेचे निर्वाचित सदस्य, विधानसभेचे निर्वाचित सदस्य हे तिन्ही भारताच्या राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदार असतात. प्रश्न क्रमांक 17. भारताचे संविधान सभा बनवण्याची मागणी इंग्रजांनी कोणत्या वर्षी मान्य केली? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 1940 या वर्षी भारताची संविधान सभा बनवण्याची मागणी इंग्रजांनी मान्य केली. प्रश्न क्रमांक 18. राष्ट्रपती भवनातील अशोक हॉलचे नामांतर काय करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर अशोक मंडप असे राष्ट्रपती भवनातील अशोक हॉलचे नामांतर करण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 19. राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलचे नामांतर काय करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर गणतंत्र मंडप असे राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलचे नामांतर करण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 20. खालीलपैकी कोणता हक्क हा भारतीय संविधानाच्या मूलभूत हक्कात नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर मालमत्तेचा हक्क हा भारतीय संविधानाच्या मूलभूत हक्कात नाही. प्रश्न क्रमांक 21. परराष्ट्र धोरण हा विषय कोणत्या यादीत किंवा सूचीत समाविष्ट आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर केंद्रीय सूचीत किंवा यादीत परराष्ट्र धोरण हा विषय समाविष्ट आहे. प्रश्न क्रमांक 22. प्रत्येक राज्याला महाधिवक्ता असावी असे कोणत्या कलमात नमूद केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर कलम 165 या कलमात प्रत्येक राज्याला महाधिवक्ता असावी असे नमूद केले आहे. प्रश्न क्रमांक 23. भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे कोणी म्हटले? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर महात्मा गांधी यांनी भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे म्हटले. प्रश्न क्रमांक 24. भारतीय राज्यघटनेमध्ये किती प्रकारच्या आणीबाणींचा उल्लेख आढळतो? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 3 आणीबाणींचा भारतीय राज्यघटनेमध्ये उल्लेख आढळतो. प्रश्न क्रमांक 25. ओबीसी चळवळ प्रभावित झाली
तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. मंडप आयोगामुळे ओबीसी चळवळ प्रभावित झाली. प्रश्न क्रमांक 26 विधानसभेत समान मते पडली असून निर्णायक मत देण्याचे अधिकार कोणाला आहेत. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. स्पीकर यांना विधानसभेत समान मते पडली असून निर्णायक मत देण्याचा अधिकार आहे. प्रश्न क्रमांक 27 भारतीय राज्यघटना कोणत्या दिवशी स्वीकारण्यात आली. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी भारतीय राज्यघटना स्वीकारण्यात आली. प्रश्न क्रमांक 28 भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. 9 डिसेंबर 1946 या दिवशी भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन झाले. प्रश्न क्रमांक 29 भारतीय नागरिकत्व कायदा केव्हा बनवण्यात आला. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. 1955 या वर्षी भारतीय नागरिकत्व कायदा बनवण्यात आला. प्रश्न क्रमांक 30 देशातील कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था कोणती. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. संसद ही देशातील कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था आहे. प्रश्न क्रमांक 1 दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. पश्चिम बंगाल या राज्यामध्ये दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 2 कलिंग प्रदेश हे कोणत्या राज्याचे ऐतिहासिक नाव आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. ओडिशा या राज्याचे कलिंग प्रदेश हे ऐतिहासिक नाव आहे. प्रश्न क्रमांक 3 भारतातील डॅडॅश या राज्यात सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. केरळ या राज्यामध्ये भारतातील सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते. प्रश्न क्रमांक 4 भारताचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात कितवा क्रमांक लागतो. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. 5वा क्रमांक भारताचा जगात क्षेत्रफळाच्या दृष्टीने लागतो. प्रश्न क्रमांक 5 सन 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या सुमारे किती. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. 121 कोटी. सन 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या आहे. प्रश्न क्रमांक 6 महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर कोणते आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. साल्हेर हे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात उंच शिखर आहे. प्रश्न क्रमांक 7 उस्मानाबाद जिल्ह्यात खालीलपैकी कोणते ठिकाण तालुक्याचे ठिकाण नाही. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. नळदुर्ग हे ठिकाण उस्मानाबाद जिल्ह्यात तालुक्याचे ठिकाण नाही. प्रश्न क्रमांक 8 महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. नागपूर या शहराला महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 9 रायगड जिल्ह्यातील भात संशोधन केंद्र कोठे आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. कर्जत येथे रायगड जिल्ह्यातील भात संशोधन केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 10 महाराष्ट्रात ई-ऑफिस प्रणाली लागू करण्यात आलेला पहिला जिल्हा कोणता आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. सिंधुदुर्ग हा जिल्हा महाराष्ट्रात ई-ऑफिस प्रणाली लागू करणारा पहिला जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 11
महाराष्ट्रात औद्योगिक विकास महामंडळाचे म्हणजे MIDC चे मुख्यालय कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर मुंबई येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 12 वारकरी संप्रदायाने कोणा संत म्हणून स्वीकारले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर शेख महम्मद यांना वारकरी संप्रदायाने संत म्हणून स्वीकारले आहे. प्रश्न क्रमांक 13 भारतासाठी वसाहती स्वराज्याची मागणी 1905 साली कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर नामदार गोखले यांनी भारतासाठी वसाहतीची स्वराज्याची मागणी 1905 साली केली. प्रश्न क्रमांक 14 भारताच्या कोणत्या राज्यात कोळी समाजाची वस्ती मोठ्या प्रमाणात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर महाराष्ट्रात भारताच्या कोळी समाजाची वस्ती मोठ्या प्रमाणात आहे. प्रश्न क्रमांक 15 खालीलपैकी कोणत्या बंदरास भारताचे प्रवेशद्वार म्हणून संबोधले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर मुंबई या बंदरास भारताचे प्रवेशद्वार म्हणून संबोधले जाते. प्रश्न क्रमांक 16 महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागांचे एकूण संख्या किती? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 6 महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागांची एकूण संख्या आहे. प्रश्न क्रमांक 17 मराठीचे आद्य कवी मुकुंदराज यांची समाधी कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर देहू पुणे येथे मराठीचे आद्य कवी मुकुंदराज यांची समाधी आहे. प्रश्न क्रमांक 18 1844 मध्ये मानव धर्म सभेची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी 1844 मध्ये मानव धर्म सभेची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 19 भावार्थ रामायण या ग्रंथाची रचना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर संत एकनाथ यांनी भावार्थ रामायण या ग्रंथाची रचना केली. प्रश्न क्रमांक 20 कोणत्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर प्लासी या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला. प्रश्न क्रमांक 21 भारताने कोणत्या वर्षी आपल्या अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण केले? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 1991 मध्ये भारताने आपल्या अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण केले. प्रश्न क्रमांक 22 खालीलपैकी कोणत्या तारखेस घटना समितीने राष्ट्रीय ध्वज स्वीकृत केला? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 22 जुलै 1947 या दिवशी घटना समितीने राष्ट्रीय ध्वज स्वीकृत केला. प्रश्न क्रमांक 23 भारताच्या अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर डॉक्टर होमी भाभा हे भारताच्या अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक 24 ओडिशा राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर मोहन चरण माझी हे ओडिशा राज्याचे नवीन मुख्यमंत्री आहेत. प्रश्न क्रमांक 25 लोकसभेचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर ओम बिर्ला हे लोकसभेचे अध्यक्ष आहेत. प्रश्न क्रमांक 26 भारतीय नौदलाची पहिली महिला हेलिकॉप्टर कोण बनली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर नीना सिंह ही भारतीय नौदलाची पहिली महिला हेलिकॉप्टर बनली आहे.
प्रश्न क्रमांक 27 नक्कल या शब्दाचे अनेक वचन काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर नकला हे नक्कल या शब्दाचे अनेक वचन आहे। प्रश्न क्रमांक 28 कवी या पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर कवयित्री हे कवी या पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप आहे। प्रश्न क्रमांक 29 मराठी भाषेतील स्वातंत्र्य असलेला वर्ण कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर ळ हा मराठी भाषेतील स्वातंत्र्य असलेला वर्ण आहे। प्रश्न क्रमांक 30 खालीलपैकी कोणता शब्द परभाषीय आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर तुरुंग हा शब्द परभाषीय आहे। प्रश्न क्रमांक 31 पहिले शिवचरित्र साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर जळगाव येथे पहिले शिवचरित्र साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते। प्रश्न क्रमांक 32 भारतातील पहिल्या अंडर वॉटर मेट्रोचा मार्ग एकूण किती किलोमीटर लांबीचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 16.6 किमी भारतातील पहिल्या अंडर वॉटर मेट्रोचा मार्ग आहे। प्रश्न क्रमांक 33 कटक या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा। तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर सैन्य कटक या शब्दाचा समानार्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक 34 भारतामध्ये म्हशीच्या किती जाती आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 7 म्हशीच्या भारतामध्ये जाती आढळतात। प्रश्न क्रमांक 35 राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर नागपूर या शहरामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आहे। प्रश्न क्रमांक 36 सुभाषचंद्र बोस यांना देशनायक म्हणून कोणी संबोधले? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर रवींद्रनाथ टागोर यांनी सुभाषचंद्र बोस यांना देशनायक म्हणून संबोधले। प्रश्न क्रमांक 37 भारताच्या राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताच्या राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष होते। प्रश्न क्रमांक 38 समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर उत्तराखंड हे राज्य समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य आहे। प्रश्न क्रमांक 39 पहिल्या बालस्नेही पोलीस स्टेशनचे उद्घाटन कोठे झाले? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर महाराष्ट्रामध्ये पहिल्या बालस्नेही पोलीस स्टेशनचे उद्घाटन झाले। प्रश्न क्रमांक 40 सध्या जागतिक जहाज बांधणी क्षेत्रात भारत कितव्या क्रमांकावर आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 22व्या क्रमांकावर सध्या जागतिक जहाज बांधणी क्षेत्रात भारत आहे। प्रश्न क्रमांक 41 पहिले महाराष्ट्रीयन समाजसुधारक कोण? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे पहिले महाराष्ट्रीयन समाजसुधारक आहेत। प्रश्न क्रमांक 42 पराक्रम दिन केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 23 जानेवारी या दिवशी पराक्रम दिन साजरा केला जातो।
प्रश्न क्रमांक 43 जगातील पहिल्या ओम आकाराच्या मंदिराचे कोणत्या राज्यामध्ये उद्घाटन करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर राजस्थान या राज्यामध्ये जगातील पहिल्या ओम आकाराच्या मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. प्रश्न क्रमांक 44 छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर बहिर्जी नाईक हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते. प्रश्न क्रमांक 1 जगातील सर्वात मोठी राज्यघटना कोणत्या देशाची आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर भारत या देशाची जगातील सर्वात मोठी राज्यघटना आहे. प्रश्न क्रमांक 2 भारतीय सैन्याचे सर्वोच्च कमांडर कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर राष्ट्रपती हे भारतीय सैन्याचे सर्वोच्च कमांडर आहेत. प्रश्न क्रमांक 3 कोणत्या दिवशी राष्ट्रीय लघु उद्योग दिवस साजरा करतात? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 30 ऑगस्ट या दिवशी राष्ट्रीय लघु उद्योग दिवस साजरा करतात. प्रश्न क्रमांक 4 कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय अणुचाचणी विरोधी दिन साजरा करतात? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 29 ऑगस्ट या दिवशी आंतरराष्ट्रीय अणुचाचणी विरोधी दिवस साजरा करतात. प्रश्न क्रमांक 5 भगतसिंग, राजगुरू व सुखदेव या थोर क्रांतिकारकांना कोणत्या वर्षी फाशी देण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 1930 या वर्षी भगतसिंग, राजगुरू व सुखदेव या थोर क्रांतिकारांना फाशी देण्यात आली. प्रश्न क्रमांक 6 कोणत्या कायद्याने ग्राम न्यायालयाची स्थापना झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर ग्राम न्यायालय कायदा 2008 या कायद्याने ग्राम न्यायालयाची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 7 मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर औरंगाबाद येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे. प्रश्न क्रमांक 8 राज्यातील पहिले कायमस्वरूपी बाल न्यायालय खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सुरू करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर पुणे या जिल्ह्यामध्ये राज्यातील कायमस्वरूपी बाल न्यायालय जिल्ह्यात स्थापन सुरू करण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 9 खालीलपैकी कोणत्या राज्याचे उच्च न्यायालय त्या राज्याच्या बाहेर स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर अरुणाचल प्रदेश राज्याचे उच्च न्यायालय त्या राज्याच्या बाहेर स्थित आहे. प्रश्न क्रमांक 10 भारतीय सर्वोच्च न्यायालय कोणत्या दिवशी अस्तित्वात आले? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 26 जानेवारी 1950 या दिवशी भारतीय सर्वोच्च न्यायालय अस्तित्वात आले. प्रश्न क्रमांक 11 भारतातील 25वे उच्च न्यायालय कोणत्या शहरात स्थापन झाले? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर अमरावती या शहरामध्ये भारतातील 25वे उच्च न्यायालय स्थापन झाले. प्रश्न क्रमांक 12 देशातील पहिले दिव्यांग न्यायालय कोणत्या शहरात स्थापन झाले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर पुणे शहरात देशातील पहिले दिव्यांग न्यायालय स्थापन झाले आहे. प्रश्न क्रमांक 13 सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर संसदला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश संख्या ठरवण्याचा अधिकार असतो. प्रश्न क्रमांक 14 संघटना स्थापन करणे हा कोणत्या प्रकारचा मूलभूत हक्क आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर स्वातंत्र्याचा हक्क संघटना स्थापन करणे हा मूलभूत हक्क आहे.
प्रश्न क्रमांक 15 संसदेमध्ये पुढीलपैकी कोणाचा समावेश होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर सर्वोच्च न्यायालयाचा संसदेमध्ये समावेश होत नाही। प्रश्न क्रमांक 16 सावित्रीबाई फुले यांचे नाव कोणत्या विद्यापीठाला देण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर पुणे या विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यात आले आहे। प्रश्न क्रमांक 17 नीरा नदी खालीलपैकी कोणत्या 2 जिल्ह्यांची सीमा आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर पुणे व सातारा या 2 जिल्ह्यांची सीमा नीरा नदी आहे। प्रश्न क्रमांक 18 सिंहगड किल्ल्यावर कोणाची समाधी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर तानाजी मालुसरे यांची सिंहगड किल्ल्यावर समाधी आहे। प्रश्न क्रमांक 19 खालीलपैकी कोणते महाराष्ट्र राज्यातील सर्वात लहान खोरे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर नर्मदा खोरे हे महाराष्ट्र राज्यातील सर्वात लहान खोरे आहे। प्रश्न क्रमांक 20 भारतात सुमारे 95% परकीय व्यापार कशाने होतो? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर सागरी मार्गाने भारतात सुमारे 95% व्यापार होतो। प्रश्न क्रमांक 21 संसदेच्या वरिष्ठ सभागृहात किती जागा आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 250 जागा संसदेच्या वरिष्ठ सभागृहात आहेत। प्रश्न क्रमांक 22 अकोला जिल्ह्यात खालीलपैकी कोणते कृषी संशोधन केंद्र आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर कापूस कृषी संशोधन केंद्र अकोला जिल्ह्यात आहे। प्रश्न क्रमांक 23 महाराष्ट्रात कापूस उत्पादनासाठी कोणता विभाग अग्रेसर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर विदर्भ व मराठवाडा हा 2 विभाग महाराष्ट्रात कापूस उत्पादनासाठी अग्रेसर आहेत। प्रश्न क्रमांक 24 जिल्हा परिषदेत सर्वात महत्त्वाची समिती कोणती? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर स्थायी समिती ही जिल्हा परिषदेत सर्वात महत्त्वाची समिती आहे। प्रश्न क्रमांक 25 भारतातील ग्रामीण स्थानिक शासन संस्थेला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर ग्रामपंचायत असे भारतातील ग्रामीण स्थानिक शासन संस्थेला म्हणतात। प्रश्न क्रमांक 26 कोणता दिवस संयुक्त राष्ट्र दिवस म्हणून साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 24 ऑक्टोबर हा दिवस संयुक्त राष्ट्र दिवस म्हणून साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 27 तहसीलदारावर देखरेख ठेवण्याचे कार्य कोण करतात? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर तलाठी हे तहसीलदारावर देखरेख ठेवण्याचे कार्य करतात। प्रश्न क्रमांक 28 नर्मदा नदी खालीलपैकी कोणत्या राज्यात सर्वात जास्त वाहते? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर मध्य प्रदेश या राज्यात नर्मदा नदी सर्वात जास्त वाहते। प्रश्न क्रमांक 29 इंडियन असोसिएशन या संघटनेची स्थापना कुठे झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर कोलकाता या ठिकाणी इंडियन असोसिएशन या संस्थेची स्थापना झाली। प्रश्न क्रमांक 30 राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांच्या वाद संदर्भातील खटले कोणासमोर चालवले जातात? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर सर्वोच्च न्यायालयाकडे राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांच्या वाद संदर्भातील खटले चालवले जातात। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो। आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।
प्रश्न क्रमांक पहिला, देशाचे दुश्मन हे पुस्तक कोणी लिहिले? देशाचे दुश्मन हे पुस्तक कोणी लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर दिनकरराव जवळकर यांनी देशाचे दुश्मन हे पुस्तक लिहिले. प्रश्न क्रमांक दुसरा, 2001 ते 2011 यात बौद्ध धर्माची टक्केवारी किती टक्के वाढली? 2001 ते 2011 यात बौद्ध धर्माची टक्केवारी किती टक्के वाढली? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 6.1%. 2001 ते 2011 यात बौद्ध धर्माची टक्केवारी वाढली. प्रश्न क्रमांक तिसरा, WWW तयार करणारा शास्त्रज्ञ कोणता? WWW तयार करणारा शास्त्रज्ञ कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर टिम बर्नर्स-ली हा शास्त्रज्ञ WWW तयार करणारा शास्त्रज्ञ आहे. प्रश्न क्रमांक चौथा, माहिती अधिकार कलम 15 कशाशी संबंधित आहे? माहिती अधिकार कलम 15 कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर राज्य माहिती आयोग स्थापना याच्याशी माहिती अधिकार कलम 15 संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी कोणता शब्द पोर्तुगीज आहे? खालीलपैकी कोणता शब्द पोर्तुगीज आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर कोबी हा शब्द पोर्तुगीज आहे. प्रश्न क्रमांक 6, कांचन या शब्दाला समानार्थी शब्द कोणता? कांचन या शब्दाला समानार्थी शब्द कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर सुवर्ण हा शब्द कांचन या शब्दाला समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 7, अननस हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे? अननस हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर पोर्तुगीज या भाषेतून अननस हा शब्द मराठीत आला आहे. प्रश्न क्रमांक 8, भारतातील सर्वोच्च तर जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर कोणते? भारतातील सर्वोच्च तर जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर K2 हे शिखर भारतातील सर्वोच्च तर जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर आहे. प्रश्न क्रमांक 9, रत्नागिरीचे महाबळेश्वर कोणत्या ठिकाणाला म्हणतात? रत्नागिरीचे महाबळेश्वर कोणत्या ठिकाणाला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर दापोली या ठिकाणाला रत्नागिरीचे महाबळेश्वर असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 10, भारतीय पठाराचा आकार कसा आहे? भारतीय पठाराचा आकार कसा आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर त्रिकोणी भारतीय पठाराचा आकार आहे. प्रश्न क्रमांक 11, विशिष्टी नदीवर कोणते शहर आहे? विशिष्टी नदीवर कोणते शहर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर चिपळूण हे शहर विशिष्टी नदीवर आहे. प्रश्न क्रमांक 12, ज्वलनासाठी कोणत्या वायूची गरज असते? ज्वलनासाठी कोणत्या वायूची गरज असते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर ऑक्सिजन या वायूची ज्वलनासाठी गरज असते. प्रश्न क्रमांक 13, किसान सभेचे पहिले अधिवेशन कोठे भरले होते? किसान सभेचे पहिले अधिवेशन कोठे भरले होते? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर मुंबई या ठिकाणी किसान सभेचे पहिले अधिवेशन भरले होते. प्रश्न क्रमांक 14, किसान सभेचे पहिले अधिवेशन कधी भरले होते? किसान सभेचे पहिले अधिवेशन कधी भरले होते?
तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. 1945 या वर्षी किसान सभेचे पहिले अधिवेशन भरले होते. प्रश्न क्रमांक 15 महात्मा गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेतून खालीलपैकी कोणते वृत्तपत्र सुरू केले? महात्मा गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेतून खालीलपैकी कोणते वृत्तपत्र सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र महात्मा गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेतून सुरू केले. प्रश्न क्रमांक 16 भारताच्या भूसीमा किती देशांना भिडतात? भारताच्या भूसीमा किती देशांना भिडतात? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. 7 देशांना भारताच्या भूसीमा भिडतात. प्रश्न क्रमांक 17 सरदार वल्लभभाई पटेल यांनी कोणता सत्याग्रह केला? सरदार वल्लभभाई पटेल यांनी कोणता सत्याग्रह केला? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. बारडोली सत्याग्रह हा सत्याग्रह सरदार वल्लभभाई पटेल यांनी केला. प्रश्न क्रमांक 18 भारतात पहिली जनगणना केव्हा पार पडली? भारतात पहिली जनगणना केव्हा पार पडली? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. 1872 या वर्षी भारतात पहिली जनगणना पार पडली. प्रश्न क्रमांक 19 संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना कुठे झाली? संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना कुठे झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. मुंबई या ठिकाणी संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 20 राष्ट्रीय सभेच्या पहिल्या भारतीय महिला भारतीय अध्यक्ष कोण होत्या? राष्ट्रीय सभेच्या पहिल्या भारतीय महिला भारतीय अध्यक्ष कोण होत्या? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. सरोजिनी नायडू या भारतीय सभेच्या पहिल्या महिला भारतीय अध्यक्ष होत्या. प्रश्न क्रमांक 21 मूळशंकर अंबाशंकर तिवारी हे खालीलपैकी कोणाचे नाव आहे? मूळशंकर अंबाशंकर तिवारी हे खालीलपैकी कोणाचे नाव आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. स्वामी दयानंद सरस्वती यांचे मूळशंकर अंबाशंकर तिवारी हे नाव आहे. प्रश्न क्रमांक 22 भारतात केव्हापासून कोरोना लसीकरणाचा प्रारंभ झाला? भारतात केव्हापासून कोरोना लसीकरणाचा प्रारंभ झाला? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. 16 जानेवारी 2021 पासून भारतात कोरोना लसीकरणाचा प्रारंभ झाला. प्रश्न क्रमांक 23 मंगल पांडे यांनी खालीलपैकी कोणत्या छावणीत इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली? मंगल पांडे यांनी खालीलपैकी कोणत्या छावणीत इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. बराकपूर या छावणीत मंगल पांडे यांनी इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली. प्रश्न क्रमांक 24 महाराष्ट्रात गडकर्यांचे बंद कोणत्या ठिकाणी झाले होते? महाराष्ट्रात गडकर्यांचे बंद कोणत्या ठिकाणी झाले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. कोल्हापूर या ठिकाणी महाराष्ट्रात गडकर्यांचे बंद झाले होते. प्रश्न क्रमांक 25 मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात मरण पावलेल्या चित्त्याचे नाव काय आहे? मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात मरण पावलेल्या चित्त्याचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. साशाम असे मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात मरण पावलेल्या चित्त्याचे नाव आहे.
प्रश्न क्रमांक 24. 1919 मध्ये रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? 1919 मध्ये रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी 1919 मध्ये रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 27. मॅन ऑफ पीस हे टोपण नाव खालीलपैकी कोणाचे आहे? मॅन ऑफ पीस हे टोपण नाव खालीलपैकी कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर लाल बहादूर शास्त्री यांचे मॅन ऑफ पीस हे टोपण नाव आहे. प्रश्न क्रमांक 28. शाहू महाराजांनी 1911 मध्ये कोणत्या समाजास राजश्रय दिला? शाहू महाराजांनी 1911 मध्ये कोणत्या समाजास राजश्रय दिला? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर सत्यशोधक समाजास शाहू महाराजांनी 1911 मध्ये राजश्रय दिला. प्रश्न क्रमांक 29. महात्मा गांधीजी भारतात सर्वप्रथम सत्याग्रह कोठे केला? महात्मा गांधींनी भारतात सर्वप्रथम सत्याग्रह कोठे केला? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर चंपारण्य येथे महात्मा गांधीजींनी सर्वात प्रथम सत्याग्रह केला. प्रश्न क्रमांक 30. युगंधर या प्रसिद्ध मराठी कादंबरीचे लेखक कोण आहेत? युगंधर या प्रसिद्ध मराठी कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर शिवाजी सावंत हे युगंधर या प्रसिद्ध मराठी कादंबरीचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 31. महानायक ही कादंबरी कोणी लिहिली? महानायक ही कादंबरी कोणी लिहिली? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर विश्वास पाटील यांनी महानायक ही कादंबरी लिहिली. प्रश्न क्रमांक 32. परराष्ट्र धोरण हा विषय 7व्या अनुसूचीतील कोणत्या सूचीत समाविष्ट आहे? परराष्ट्र धोरण हा विषय 7व्या अनुसूचीतील कोणत्या सूचीत समाविष्ट आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर केंद्र सूचीमध्ये परराष्ट्र धोरण हा विषय 7व्या अनुसूचीतील समाविष्ट आहे. प्रश्न क्रमांक 33. पाणी पंचायत ही संकल्पना कोणी विकसित केली? पाणी पंचायत ही संकल्पना कोणी विकसित केली? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर विलासराव साळुंखे यांनी पाणी पंचायत ही संकल्पना विकसित केली. प्रश्न क्रमांक 34. कोणत्या राज्याने अलीकडेच पर्यावरणासाठी मिशन जीवनशैली सुरू केली? कोणत्या राज्याने अलीकडेच पर्यावरणासाठी मिशन जीवनशैली सुरू केली? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर आसाम या राज्याने अलीकडेच पर्यावरणासाठी मिशन जीवनशैली सुरू केली. प्रश्न क्रमांक 35. सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कोणी लिहिले? सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कोणी लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर महात्मा फुले यांनी सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक लिहिले. प्रश्न क्रमांक 36. नानासाहेब पेशवे यांनी कोणत्या उठावाचे नेतृत्व केले? नानासाहेब पेशवे यांनी कोणत्या उठावाचे नेतृत्व केले? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर कानपूर या उठावाचे नानासाहेब पेशवे यांनी नेतृत्व केले. प्रश्न क्रमांक 37. ब्यारेन ज्वालामुखी कोठे आहे? ब्यारेन ज्वालामुखी कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर अंदमान निकोबार येथे ब्यारेन ज्वालामुखी आहे. प्रश्न क्रमांक 38. भारतातील पहिला डिजिटल जिल्हा कोणता? भारतातील पहिला डिजिटल जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर नागपूर हा जिल्हा भारतातील पहिला डिजिटल जिल्हा आहे.
प्रश्न क्रमांक 39 संसदेचे प्रथम कनिष्ठ सभागृह कोणते? संसदेचे प्रथम कनिष्ठ सभागृह कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर लोकसभा हे संसदेचे प्रथम कनिष्ठ सभागृह आहे. प्रश्न क्रमांक 40 नीति आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात? नीति आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर पंतप्रधान हे नीति आयोगाचे अध्यक्ष असतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.